तर कसं आहे पब्लिक, आता पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे ना सगळीकडे चिखलच चिखल रे ना आता, त्याच्यामुळे चप्पल घालायचं काही शॉर्टच नाही भाऊ. आणि वावरामध्ये चिखल असो पाणी साचलेला असो बकऱ्याला पाला तोडाच लागत होतो, त्याच्यामुळे मम्मी आणि मी आलतो बकऱ्याला पाला घेण्यासाठी. मी पाला तोडला होता, मम्मी त्याला एका ठिकाणी गोळा करत होती. आणि या वावरमध्ये काल मका पेरली भाऊ आपण, मका पेरणं झाली लगेच पाऊस आलता. 8 दिवसानंतर पूर्ण हिरो होऊन जाईल भाऊ वावर. आणि आपण पाला तोडला तो घरी घेऊन आलो, बकऱ्याला टाकून दिलं. सकाळीच बैलाला गायला काढून दिला ना गिनीगोट टाकलं होतं, त्याच्यामुळे त्यांना एक सेट करून दिलं, बकऱ्याला पाला खाऊ देत होतं. त्या जर बकऱ्यामध्ये असते ना त्याने पाला पूर्ण खाऊन घेतला असता, बकऱ्याला काहीच नसं राहिलं. आणि आपली कपश लावायची बाकी होती भाऊ, त्याच्यामुळे साऱ्या पाडून घेतल्या. मम्मी ते कपश लावत होते, म्हणलं आपण पण लावलं. आता कप बी घेतला हातामध्ये, म्हणलं चला आता फटाफट लावून घेऊ. आणि वावर बाकी आपला अजून मक्का लावायचं, काल पाऊस आलता त्याच्यामुळे राहिलं होतं. कपश लावत होतो 2-3 साऱ्या बाकी होत्या, लगेच पाऊस आला भाऊ. म्हणलं चला आता लवकर सोलर खारी साऱ्या नंतर लावू, कारण माझ्याकडे एकच मोबाईल भाऊ आणि तिने तेवढा माझ्याकडे पन्नी पण नव्हती, त्याच्यामुळे जर पाणी गेलं असतं भाऊ घरच्या डबल मोबाईलच घेऊन नसतं दिला. सोलर खाली पाऊस लागत होता, म्हणलं चला आता घरी आलो थोडं बस. आणि पाऊस बंद झाला, मग म्हणलं आता बैलांना चारा टाकून देऊ, कारण सकाळपासून त्याला झोपलेलं होतं. पाऊस पडला त्याच्यामुळे लय चिडचिड वाटत होती भाऊ, मला जोर होतं बैलाला चारा टाकायचं, पण त्यांना भूक लागली असेल त्याच्यामुळे देऊ टाकून. मी घेतो बैलाला चारा पाणी करून. तुम्ही व्हिडिओ शेवटलो पाहिलाच, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करून